संत तुकाराम बाबाचा आशय या अभंगाचा त्याच्यामध्ये आलेला आहे. व्हावे वाडेला सारी म्हणे कळयावी, इतकं लहान झालं पाहिजे, इतकं लहान झालं. सगळ्यांची मने आम्हाला कळली पाहिजे. आसाला भावा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी, दगडाची फुले झाली पाहिजे, इतकं लहान झालं पाहिजे, इतकं लहान. आणि लहान झाल्याशिवाय अहम आपला जात नाही. भगवंत म्हणतात की यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते. त्याच्या बुद्धीला लिंपत सुद्धा नाही अहंकार. हत्वापि सैमल्लोकन नहंते न निबद्धते. तो बांधला जात नाही, आपण मात्र त्यात बांधल्या गेलो. कर्मात आपण बांधल्या गेलो, कर्मानं आपल्याला बांधून टाकलं, त्याला कर्मानं बांधल्या जात नाही. तो मुक्त राहतो. आपण बंधनात आहोत. अरे आपणच बंधनात आहोत असं नाही आहे. सगळं जग आपल्याला बंधनात दिसतं. पक्ष्यांना ते कळतं पण माणसांना कळत नाही. पक्ष्यांना जरूर समजतं. संतांनी वर्णन केलं, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतो निया राहती. तुमच्या अंगणामध्ये पक्षी आले, तिथे मुक्काम केलाय का त्यांनी? नाही. पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून या राहती. तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. तसं संसारामध्ये राहिलं पाहिजे म्हणजे पक्षासारखं. अरे सोपी गोष्ट आहे. वस्तीकार वस्ती आला प्रातःकाळी निघुनी गेला. वस्ती कर रस्त्यानं आलेला एखादा माणूस वस्ती केली तरी थांबला, तो काही थांबतो तिथे नाही, निघून जातो. पक्ष्यांना कळतं पण माणसांना कळत, जनावरांना कळतं पण माणसांना कळत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मध्ये अहंकार असल्यामुळे आपण त्या बंधनामध्ये अटकतो आणि सगळे बंधनातून आपल्याला मोकळे दिसतात. आपण मात्र अटकून बसतो. कोणी गुंतवलं आपल्याला? दुसऱ्यानं नाही. कोणी बांधलं आपल्याला? दुसऱ्यानं नाही, आपणच. बांधिले घर बहुत सुंदर, 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 बांधिले घर बहुत सुंदर. बंददार पोष
कोशकिडी. कोशकिडा माहिती, घर बांधतो, रेशम किडा म्हणतात त्याला, कोशकिडा असे. आणि आतमध्ये घुसतो, दार बंद करून टाकतो. उपदेश पंजरी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुंदर एक श्लोक आलेला आहे. तो कोशकिडा घरयुक्त बांधी, बोधो निदारा बसला कुबुद्धी. कोंडोणी त्याचा मग मृत्यू झाला, उपदेश कैसा अशी या मूढाला. मूढ, अशा मूढाला काय उपदेश करावा. आपण बंधनामध्ये गुंततो, पण भगवंत म्हणतात तो पुरुष बंधनात गुंतत नाही. हत्वापि सैमल्लोकन नहंती न निबध्यते. तो मात्र बंधनामध्ये अटकत नाही, आपण बंधनामध्ये अटकतो. आणि त्यामुळे आपली फजिती होते, लक्षात ठेवा. मग आमचा अहंकृत भाव जो आहे, बुद्धीला अहंकाराचा भाव आपला चिटकतो आणि बुद्धी सुद्धा आपली मलिन होऊन जाते. पण त्याची बुद्धी शुद्ध असते. का? ज्ञान, ते महत्वाचं. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञान म्हणजे ज्ञान, ज्ञेय म्हणजे जाणणारा. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञानी. आणि ज्ञेय म्हणजे जे जाणण्याजोग आहे ते. काय जाणायचे, प्रपंच कसा आहे हे जाणायचे, हे ज्ञेय. परमेश्वर कसा आहे हे जाणायचे, हे ज्ञेय. याला ज्ञेय असं म्हणतात. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता, त्रिसूत्री ही जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत कर्म हे ठीक होत नाही. करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह. 3 प्रकारचा संग्रह होतो कर्माचा. आणि म्हणून आम्हाला कर्म शुद्ध व्हायचं असेल तर त्या कर्माचा परिपाक जो आहे तो कळला पाहिजे. त्याचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. कुठल्या कर्मानं कुठलं फळ मिळतं हे आम्हाला समजलं पाहिजे. त्या कर्मातला जो अर्थ आहे तो आम्हाला समजला पाहिजे. त्याचा सारासार विचार आम्हाला कळला पाहिजे. किती पाप आहे, किती पुण्य आहे, किती गोमट आहे, किती ओकट आहे, किती बरं आहे, किती भुला आहे. नाही, मला सांगा, कुणी तोट्याचा धंदा करेल का? नफा मिळत तेच करून की नाही. तोट्याचा धंदा कुणीच करणार नाही. लोक म्हणतात नुसतं कोळशाची दलालीने हात काळे, काहीच भेटत नाही, त्याच्यातच लय मोठं भेटतं. ज्याच्यात भेटत नाही असं म्हणतात ना लोक, त्यात लय मोठं भेटत असतं. पण दुसरा प्रतिस्पर्धी तिथे येऊ नये म्हणून. आता मला लोक म्हणतात, बाबा कीर्तन मला फार सोपं आहे, करा तुम्ही, अडचण नाही. बरेच लोक असं म्हणतात, नाही हो कीर्तन काय सोपं आहे काय, बोंबलत फिरावं लागलं, असं करावं लागतं, तसं करावं लागतं. अरे करू दे ना, त्याची तयारी आहे ना, मन आहे त्याचं, होऊ दे ना. मग तयार होते तर होऊ दे. 100 लोक तयार झाले अगोदर आले तर अर्धे गळले ते अर्धे तयार होतील. करतो म्हणते ना चांगलं काम. तो एखादा माणूस चांगलं काम करत असेल, करायला प्रवृत्त होत असेल, तयार होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना, त्याला करू द्या ना. त्यात काय पडलं म्हणते, कठीण काम. मग याचं ज्ञान आम्हाला कळलं पाहिजे. ज्ञानम ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना. करणं कर्म कर्तेति त्रिविध कर्म संग्रह. 3 प्रकारचे कर्म त्यातून निष्पन्न होतात. सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामस कर्म. मग आपल्याला राजस कर्म टाळायचं आहे
तामस कर्म टाळायचं आहे आणि सात्विकच कर्म आपल्याकडून झालं पाहिजे, ही दक्षता आपल्याला घ्यायची. तर आपलं जमतं, नाही तर जमत नाही. याला काय लक्षात. कारण अहंकार निर्माण जर झाला, ज्ञान आपल्याकडे नसेल तर अहंकार निर्माण होतो, लक्षात ठेवा. पूर्ण ज्ञानाने अहंकार निर्माण होत नाही, अर्धवट ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. ज्याला एखाद्या कलेमधलं सगळं कळतं त्याला अहंकार नसतो. पंडित रविशंकरला विचारलं, तुम्ही सतार किती दिवसापासून वाजवता? त्यानं सांगितलं, मी पूर्वी गायक होतो, माझा आवाज खराब झाला, मग मी तबला शिकायला बसलो, तर 5.5 वर्ष मी तबला शिकत होतो. काय शिकतच होता गडी. किती वर्ष? 5.5 वर्ष. आणि आता गेल्या 31 वर्षापासून मी सतार शिकतोय. काय 31 वर्षापासून सतार शिकतोय, वाजवतोय असं नाही म्हटलं त्यांनी. ही महत्वाची गोष्ट. आपल्यासारखं असतं तर आपल्यासारखं कोणीच वाजवणार नाही. अहंकार ज्याला ज्ञान परिपूर्ण नाही तो माणूस त्याच्यामध्ये अहंकारामध्ये. ते सुभाषितकार सुभाषित फार सुंदर बोलतात. अर्धो घटो घोष मुपैति नूनम असं म्हणतात. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम, अर्धो घटो घोष मुपैति नूनम, संपूर्ण कुंभो न करोति शब्दम, अर्धो घटो घोष मुपैति नूनम. विद्वान कुलीन न करोति गर्वम, विद्वान कुलीन न करोति गर्वम, निर्विहीना बहुजल्पयन्ति, निर्विहीना बहुजल्पयन्ति, निर्विहीना बहुजल्पयन्ति. आता पाणी भरायचं कामच राहिलं नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला कळत नाही. पण पूर्वी माऊल्या डोक्यावरती पाणी आणायच्या, माठ भरून असायचा का अर्धा असायचा? अर्धा असल्यावर काय होते तुम्हाला कल्पना नसेल, घेऊन पहा. अर्धा माठ दफळतो, पाणी तुम्हाला चालू सुद्धा देत नाही. आणि माठ जर पूर्ण भरलेला असेल, संपूर्ण कुंभो न करोति शब्दम, आवाजच करत नाही. पण अर्ध मडकं भरलेलं असले ना, अर्धो घटो घोष मुपैति नूनम, ते कमी आवाज करत नाही, ते जास्त आवाज करतो. अर्ध भरलेला माठ जास्त आवाज करतो. तद्वत त्याप्रमाणे विद्वान कुलीनो न करोति गर्वम, विद्वान माणूस आहे, कुलीन आहे, तो गर्व करत नाही. आणि गुणिर्विहीना बहुजल्पयन्ति, जो गुणवान नाही, अवगुणी आहे, त्याचीच बडबड जास्त असते. नाही, ऊंचा पुरुष मधुर बोले, ज्याचे आचार विचार उच्च आहेत, त्याची वाणी अगदी मधुर रसाळ असते. ऊंचा पुरुष मधुर बोले, नीचा करे बकवास, चांदी सोना बजता नहीं, कासा करे झंकार. चांदी वाजते का? आवाज देते का चांदी? सोनं नाही, आवाज कोण देतं? काशा. मग कासा जो आहे त्याने एकच काम करावं, मंदिरात गपचीप आपलं वाजाव बोंबलाव, बरोबर आहे की नाही? त्याचं काम तिथंच आहे. भजनात बसाव, जास्त विद्वानपणा करायची गरज आहे का त्याला? श्रीमंती दाखवायची गरज आहे का? जिथं तुझं काम आहे तिथं कर ना भाऊ. नाही, अहम. संत ज्ञानेश्वर माऊलीने तर फार सुंदर वर्णन केलं. नवला अहंकाराची गोठी, विशेषे न लागे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ते म्हटले मला अहंकाराचं नवल वाटतं.
किती वाईट आहे म्हणले अहंकार. अज्ञानी माणसाला त्रास देत नाही, ज्याला काही कळत नाही ना त्याला काहीच नाही. पण ज्याच्याकडे थोडंफार आहे ज्ञान त्याला मात्र खूप त्रास देतो. सज्ञानाचे झोंबे कंठी. सज्ञानी माणसाच्या नरडीचा गोड घेतल्याशिवाय नाना संकटे नाचवी, त्याला नाचवतो तो सज्ञानी माणसाला अहंकार. बघा तुम्ही पंडित महिमभट्ट सहा शास्त्र 18 पुराण 4 वेद शिकून आले. आणि प्रभाकर शास्त्र शिकण्यासाठी तेलंग देशामध्ये गेले. ते शास्त्र शिकलं बस मग तर काय पायच जमिनीवर राहायला तयार नाही. जसे तेलंग देशामधून आले तिकून येणारा गंगा तीर जे गोदावरीच्या दोन्ही काठावरती विद्वान मंडळी आहे त्यांचे मठ मंदिर आश्रम ताब्यात घ्यायला सुरुवात केली, त्यांना हरवायला सुरुवात केली, चर्चेमध्ये त्यांना संपवायला सुरुवात केली. माहिया आला रे असं म्हणून महापंडितांनी पळ काढायला सुरुवात पडायला लागली. नको रे बाबा, याचा आमना सामना व्हायलाच नको, हा आपल्याला निश्चित हरवणार. असं करत करत पैठणला येतो आणि पैठणला आल्यानंतर त्याचं म्हणणं असतं की या संपूर्ण परिसरामध्ये एकटे मामा जे आहेत आपले, तेच मामा, तेच सासरे आणि तेच गुरु त्याचे. गणपत अपयव त्यांचं नाव. बस म्हणले यांनाच थोडंफार ज्ञान आहे, बाकीचे तर काय नसते. सुंठ देव आहे, काही कळत नाही कोणाला. सुंठ देव म्हणजे कळते का? सुंठ देव हा एक वाक्प्रचार आहे. सुंठ असते की नाही सुंठ, मग तिचा आकार बनवला देवासारखा, मूर्त बनवली त्याची सुंठीची आणि देवाऱ्यात ठेवली. त्याला किडा लागन का लागणार नाही? सुंठीला लागन, किडा लागते त्याला. बरं मग आता तिला खाव म्हणलं तर आता देव बनवला. खाताही येत नाही, टाकताही येत नाही. असं रिकामं जे असतं ना त्याला सुंठ देव असं म्हणते. ठेवाव तिकून परेशानी, फेकाव तिकून परेशानी, खाव तिकून बी परेशानी. तसं महिमभट्ट म्हणतात सगळे सुंठ देत, बाकी कोणाला काहीच कळत नाही. पण गणपत अपयवाला वाटलं की नाही आपल्या भाषाला अहंकार झाला, अहंकाराने याला भलत फुगवले, अहंकाराच्या हवेनं मला टम फुगलेला आहे. याची हवा काढण्यासाठी चक्रधर स्वामींची पिन लावावं लागते याला. ते म्हणे माहिया काय म्हणे मामा, अरे म्हणे तू एवढा शिकला, खरंच तुला कोणी पैलवान नाही म्हणे, तुला पाड नाही, पण एक व्यक्ती आहेत म्हणे त्यांच्याशी जर तू चर्चा केली, त्यांची भेट घेतली तर तुझं एवढं शिकलास ना तू, त्याचं फलित होईल. तो म्हणला आहे अजून महाराष्ट्रामध्ये माझ्याशी वाद करणारा. मामा म्हणतात तासशीलच म्हणजे निश्चित. म्हणले मग त्यांची भेट मला घडवा. ठीक आहे, हरकत नाही. घडवली भेट. पिंपळे वामन भट्टाच्या सोबत महिमभट्टाला पाठवून दिलं. गणपत अपयव निवास्याला बाजारासाठी काहीतरी कामानिमित्त गेले. डोमेग्रामला चक्रधर भगवंताचा मुक्काम आहे. तिथे चक्रधर भगवंताच्या समोर महिमभट्ट आलेले आहेत. महिमभट्टानं बघितलं, दिव्य दैदिप्य मानसी मूर्त भगवंताची, पिवळी दमक सोनेरी काया. आहा, काय डोळे आहेत, काय नाक आहे, काय भोया आहेत, काय पापण्या आहेत डोळ्याच्या, काय ओठ आहेत सुंदर, अगदी आखीव रेखीव
असं एखादा चित्रकाराने चित्र काढावं, असं मूर्तिकाराने मूर्ती घडवावी, अशी ती मूर्त भगवंताची दिसते. आनंद वाटला त्याला, वा असं रूप बघितलं नाही कधी. बसला. भक्तीजन काही भगवंताला अवसर करत होते. अवसर झाला, भक्तीजन बाजूला निघून गेले आपल्या आपल्या व्यापाराला. माईंबट्ट बसू नये, कळेच ना त्याला काय विचारावं. इसरून गेले, घाबरलो, समजेच ना, सुचेच ना. मग ती गुंग झाली. भगवंतच त्याला विचारतात, अत्यंत संस्कृती छेद होईल अशी काही प्रतीती, जीवाचं कल्याण होईल अशी काही प्रतीती तुम्हाला आहे का म्हटले. आणि मग त्यावेळेला त्यांचा संवाद सुरू झाला. जेव्हा संवाद सुरू झाला तेव्हा प्रश्न आणि उत्तर अशी सरबत्ती होत होती प्रश्नाची, आणि त्याला भगवंत उत्तर देत होते. भगवंत प्रश्न करत होते, त्याला उत्तर माईंबट्टाकडे अजिबात नव्हते. मग त्यानं पळवाट काढली. मामा म्हणत होते ते बरोबर आहे, मराठी अनिवार्य बोलती, मराठीत त्यांना कोणीच हरवू शकत नाही. मामा म्हणत होते. म्हणले आता संस्कृत मध्ये चर्चा सुरू करू. यांना काय संस्कृत येते. संस्कृत मध्ये चर्चा सुरू झाली आणि भगवंताने असे प्रयोग सुरू केले. असे रूपन, असे धातून, अशा प्रकारची वाक्यरचना त्याच्या बापानं कधी ऐकली नव्हती. त्यामुळे बाप हे तर माहितच नाही. कर्तव्य मूळ झालं. अंगपचिप बघायला लागलं भगवंताकडे, समजेच ना. अहंकार कोसळला, खाली कोसळला, ढासळला. त्याला असं वाटलं, अरे बाप है, कुछ तो भी है. आणि मग चरणावरती डोकं ठेवलं. लक्षात, अहंकार इतका बदमाश आहे ना, इतका बदमाश आहे. तो कुठे बसतो माहिती? अहंकार वस्ती कुठे? वस्ती अहंकाराची डोक्यावरती. अहंकार डोक्यावरती. आणि समर्पण, प्रेम कुठं असतं? चरणावरती. समर्पण चरणावरती असतं, पायाजवळ असतं ते. बघा तुम्ही, भगवान गोपाल कृष्णाकडे गेले अर्जुन आणि दुर्योधन. आणि दोघांनाही भगवंताला मागायचंय नाही का. आणि भगवंतानं पितांबर अंगावरती घेतलाय आणि घोरायला लागला. सगळं माहिती आहे कोण आलंय, काय आलंय. भगवंत घोरून आहे. भगवंताचं घोरून. दुर्योधनाला पाहिलं इकडे तिकडे, कुठं बसा. उषाकडे एक स्टूल होता, त्या स्टूलवरती बसला. अर्जुनाला भगवंताच्या पायाकडे बसला. बघा, लक्षात ठेवा, याच्यावरून सगळं कळतं. अर्जुन म्हणजे प्रवृत्ती आहे, दुर्योधन म्हणजे प्रवृत्ती आहे माणसाची. आपल्यामध्ये दुर्योधन असेल तर तो डोक्यावरच बसणार. आपल्यामध्ये अर्जुन असेल तर तो पायाकडेच जाणार. भगवंताच्या चरणाकडे अर्जुन गेलेला आहे. दुर्योधन मात्र उषाकडे गेलेला आहे. का? आता बघा, अहंकारामुळे भगवंतामध्ये काय ताकद आहे, काय पॉवर आहे, काय करू शकतात भगवंत, हे दुर्योधनाला कळायला तयार आहे. म्हणून तो भगवंताला मागणी करतो, मला तुमचं सैन्य पाहिजे. काय पाहिजे? नारायणी सेना. भगवंताच्या सैन्याचे नाव काय? नारायणी सेना. आणि असं होतं त्या काळामध्ये, भारतामध्ये ख्याती होती की नारायणी सेना ज्याच्याकडे आहे त्याचा विजय झाल्याशिवाय राहत नाही. भगवंत म्हणले, वगैरे बा, मी हातात शस्त्र न धरणारा एका बाजूला, माझी नारायणी सेना एका बाजूला. कोणाला काय पाहिजे ते घेऊन जा. काय? कोणाला काय पाहिजे ते घेऊन जा. दुर्योधन म्हणला, तुला तिथं नेऊन काय
स्टेजवरती बसवायचं का प्रवचनाला? लढाई करायची आम्हाला. तुझं सैनिक दे. अर्जुना ते सैनिक मागते, काय करायचं? देऊन द्या म्हणले त्यांना, देऊन द्या, आपल्याला नको, सैनिक नाही पाहिजे, मला तुम्ही पाहिजे. अरे मी निहत्ता न धीरेण शस्त्र मी करी. शस्त्र हातात धरणार, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, गोष्टी सांगेन, गप्पा करीन तुझ्यासोबत. चालते म्हणले चालते, काही अडचण नाही. पहा कशी गंमत आहे. अहंकारामुळे त्याचं ज्ञान जे आहे कळत नव्हतं असं नाही, दुर्योधनाला भरपूर कळत होतं. आणि कौरव पक्षामध्ये सगळ्यात विद्वान जर कोणी असेल ना, सगळ्यात हुशार, चालाक, विद्वान, सर्व गुण संपन्न, दुर्योधनानंतर फक्त आणि फक्त शकुनी. खूप झाला दुर्योधन. मामा मामा आपलं काम झालं, आपण जिंकणार. काय झालं रे? श्रीकृष्णाची नारायणी सैन्य आपल्या बाजूनं. शकुनी म्हणतो आणि कृष्ण त्या येड्या अर्जुनाने नेलं म्हणे त्याला, कपाळावर हात मारला. अरे मामा काय झालं? सगळं मुसळ केला. अरे काय झालं काय? अरे जिकडं कृष्ण आहे तिकडं कोणीच हार खाऊ शकत नाही. लाखो सैन्याची सुद्धा बरोबरी सैन्य, लाखो सैन्य, कोटी सैन्य त्याची बरोबरी करू शकत नाही. तो एकटा एका बाजूला आणि पृथ्वीवरचे सगळे सगळे महायुद्ध एका बाजूला. अवघड काम केलं म्हणलं तू. आता तुझं नशीबच फाटक. त्याला काय, तुला अक्कलच नाही म्हणे. काय मामा तू नेहमी असं बोलत राहतो? अरे येड्या, बरोबर मी बोलायलो म्हणले, चुकीचं बोलून नाही. कृष्ण ज्या बाजूने त्याला हरवू शकत नाही. ही ग्वाही कोणाची माहिती आहे तुम्हाला? ही ग्वाही जी आहे ना, ही ग्वाही तो मामा देतोय, शकुनी मामा देतोय. लक्षात ठेव, शत्रू पक्षाला. ही खरी गंमत आहे. का? अहम. ज्ञान तिथे फुलतच नाही, फळत नाही. ज्ञान झाकल्या जात. माइंडभट्टाचंही ज्ञान झाकल्या गेलं. कशामुळे? अहम. यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमल्लोकं न हन्ति न निबध्यते. ज्ञान झाकल्या जात. आजची कथा इथेच थांबवूया. मी कथा वेळेवर सुरू केली, परंतु तुम्ही उशीर आलात. आणि मी सकाळीच सांगितलं की मला रेवण बोरगावला जायचं आहे. संध्याकाळचं कीर्तन आहे. ते कीर्तन करून रात्री किंवा सकाळी इथे पारायणाच्या वेळेला मी येणार. म्हणून सर्वांनी उठून उभं राहा. आरती.